माझ्या चॅनल दीपचल करायचं फ्रेंड्स. आता मी आहे जीवना बंदर जेटीवर आणि जीवना जेटी बंदर जेटीचे आपलं किती काम झालं आहे ते पाहणार आहोत. जीवना जेटी किती काम पूर्ण झालं आहे तेही पाहणार आहोत, कारण 2 वर्ष होत आले आहेत आणि उन्हाळ्याचा सीझनही संपत आला आहे आणि मे महिना चालू आहे आता, म्हणजे उन्हाळ्याचा शेवटचा महिना चालू आहे आणि पावसालाही जवळ आलेला आहे. पावसाला आला की भरपूर मोठा वादळ होतं इकडे, मोठमोठ्या वादळी लाटा असतात आणि त्या लाटा किती मार खाणार आहे ही जेटी, तर किती लाटा झेलणार आहे हेही पाहणार आहोत आपण. जेटीचं किती काम पूर्ण झालं आहे किती नाही तेही पाहणार आहोत. आपल्याला समोरनं गावाची जिथे सुरुवात होते जीवना बंदर कोलीवाड्याची जी सुरुवात होते तिथपासून आपल्याला भर टाकलेली पाहायला मिळेल आणि समोरच स्टार पाहायला मिळतात. स्टार बनवण्याचं काम आता थांबलेलं आहे, कारण स्टार भरपूर झाले आहेत, म्हणजे स्टारचं काम संपलेलं आहे. जेवढे स्टार पाहिजे होते तेवढे स्टार झालेले आहेत. आता जेटीचा जो भर का चालला आहे, म्हणजे जो होड्यांचा जो संरक्षण बांधार आहे तो आपल्याला समोर पाहायला मिळतो. जो संरक्षण बांधार आहे तोही आता भर पूर्ण टाकून झालेली आहे. जे बांधाराच्या कडेला जे दगडं लावतात आणि जे स्टार लावतात त्याचं काम चालू आहे आता, तर आपण तेही पाहणार आहोत. तर आपण जेटीची सुरुवात बघा, ही जेटीची सुरुवात आहे इथून आणि इथून आपल्याला समोरनंच भर टाकलेली दिसत आहे. एवढी आपल्याला भर टाकलेली दिसत आहे की डोंगराच्या कडेला पूर्ण जी घरं आहेत तिथपर्यंत आपल्याला ही भर टाकलेली आहे आणि हे स्टार आहेत. आणि पलीकडे आपली जुनी जीवना जेटी आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंड्स, समोर आपल्याला श्रीवर्धन बीच पाहायला मिळतो आणि श्रीवर्धन बीचच्या जो एंडिंगला आपल्याला दांडा गाव म्हणून आहे आणि पलीकडे आपल्याला कुरोडे गाव आहे, हरिहरेश्वर कुरोडे. आपल्याला भर टाकलेली पाहायला मिळेल. ते पूर्ण आडवा बांध आहे. तुम्हाला जर तिकडे गेलात हरिहरेश्वर रोडला, कालिंजी रोडला, तुम्हाला ती भर पाहायला मिळेल. आणि आता आपण पाहतो आहे ती जीवना जेटी आहे. जीवना जेटीवर आता काय बदल झाला आहे आणि काम कुठपर्यंत आलेलं आहे तेही आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर मोठी जेटी आहे ही. तर आपण फ्रेंड्स, ही आपल्याला जे मशिनी दिसते ते मशिनी जे समुद्राच्या आतमध्ये जे खडक असतात त्याला होल पाडण्याचे काम करतात. याला आपण बोरवेल बोलतो. तर भरपूर मोठी जेटीचं आपल्याला काम पाहायला मिळतं इथे. फ्रेंड्स, पहिल्या जे होड्या होत्या ते एवढ्या भागातच पार्किंगला असायच्या नांगरावर, तर आता आपल्याला इथे पूर्ण भर पाहायला मिळते. ही जुनी जीवना जेटी हे जे आपल्याला आता दिसतात, हे होड्या दिसतात आपल्याला, इथेही आपल्याला आता थोड्या दिवसांनी भर पडलेली दिसेल. हे जे पूर्ण पाणी दिसतं तिथं आपल्याला भर टाकलेली पाहायला मिळेल थोड्या दिवसांनी. तिचं काम चालू आहे आणि ही आपली जुनी जीवना जेटी आहे, समोर आपल्याला पाहायला मिळते ती. तर ती जीवना जेटी आता पूर्ण आपल्याला इथे एवढी पसरलेली दिसेल थोड्या दिवसांनी, कारण त्याचंच काम चालू आहे. रुंदीकरण जेटीचं काम चालू आहे आणि इथे आपल्याला बोरवेल मारलेले पाहायला मिळतात खडकात. पूर्वी बोटी जे असायचे ते इथे आतमध्ये यायचे, तर आता पूर्ण ही भर पडलेली आहे इथे. थोड्या दिवसांनी हा जो छोटासा रस्ता आहे, छोट्या ज्या होड्या आतमध्ये येत आहेत ह्याही बंद होतील थोड्या दिवसांनी, कारण इकडे भर येईल. फ्रेंड्स, समोरच आपल्याला बाज पाहायला मिळते. पहिल्यांदा ह्या बंदरात बाज आलेली आहे आणि ती स्टार घेऊन आली आहे. जे बांधाराला लागणारे जे स्टार आपल्याला पाहायला मिळतात ना, हे स्टार ती घेऊन आलेली आहे.
फ्रेंड्स आज रविवार असल्यामुळे वाहतूक बंद आहे. जी भर टाकते ना ते हायवा ज्या गाड्या आहेत त्या आज बंद आहेत. लोडेड घेऊन येतात, ते लोड घेऊन येतात असे माती दगड, त्या गाड्यांची वाहतूक आज बंद आहे. त्यामुळे आज शांतता इकडे. तर समोर आपल्याला बांधारा पाहायला मिळतो आहे स्टार टाकलेला. त्या डोंगराच्या कडेपासून तर आपल्याला तिथपर्यंत ती होडी आहे, होडी चालली आहे ना, तर तिथून आता आपल्याला असा इथून असा वलसा मारत जर मुंबईच्या दिशेला जायचं असेल तर पूर्ण टर्न मारून असा येत आपल्याला इकडनं असा जायचा आहे. एवढा मकान आपला वाढलेला आहे फक्त. आणि हे स्टार आपल्याला पाहायला मिळतात जे एकामेकात अडकवलेले आहेत. हे जे आहेत ते लाटांचा मारा सहन करण्यासाठी यांना लॉक केलेला आहे एकामेकात आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या वेळेला जेव्हा आपण आलेलो होतो आपल्याला एवढाच काम झालेला होता. हा जो JCB दिसतो आपल्याला तिथपर्यंत काम झालेला. आता पुढील तो भर दिसते ना ती वाढीव झालेली आहे. अजून ह्याच्यावर उंची वाढेल. त्यासमोर आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्या होड्या पाहायला मिळतात. तर आता हे बंदरात येतील कारण संध्याकाळ होत आली आहे आणि आज रविवार पण आहे, मार्केटचा दिवस आहे आज. तर आपल्याला सर्व होड्या रिपोर्ट नसल्यामुळे, मच्छीमारीचा रिपोर्ट नसल्यामुळे सर्व आपल्याला होड्या जे आहेत ते नांगरावर दिसत आहेत. नाहीतर ह्या होड्या आता मासेमारीसाठी गेल्या असते कारण मासेमारी करण्यासाठी मासेच बंदरात नाहीत. समुद्रामध्ये आपल्याला मासेच मिळत नाहीत तर होड्या कुठं जाणार. तर आपण हे बघा, हे जे आपल्याला स्टार एकामेकात अडकलेले पाहायला मिळतात ते आपल्याला जे मुंबईकर आहेत त्यांना हे नवीन नसेल कारण मुंबईला हे असे स्टार पाहायला मिळतील समुद्रकिनारी. बाज जी आहे ही बंदरात पहिल्यांदाच आलेली आहे. डायनाबाज भरपूर वेळेला लागलेले आहे समुद्रकिनारी. बाजी भरपूर लागले आहेत समुद्रकिनारी, म्हणजे शिवजम बीच आहे ते भरपूर असे बाजच लागले आहेत. पण बंदरात पहिल्यांदाच ही आपल्याला बाज पाहायला मिळते. फ्रेंड्स आपल्याला ही जीवना जेटी दिसते. जीवना जेटीचा पहिलेचा जो रस्ता होता ना तो आपल्याला बाज पाहायला मिळतो ना. बाजच्या पलीकडून आपल्याला सरळ बोट यायची. तर आपल्याला त्या डोंगराच्या कडेला जायला कमीत कमी 5 मिनटं लागायचे. तर आता मकान बघा असं आला आहे. इथनं बोट सुटली तर बोटीला पूर्ण इकडनं जाऊन असा पूर्ण टर्न मारून परत असा इकडनं येऊन प्लस एवढा मकान आपल्याला करत इकडे यायचं आहे. म्हणजे एवढ्या मकानात जर बांधारा घालण्यापूर्वीचा जो मकान होता म्हणजे रस्ता होता त्या रस्त्यात ही बोट एवढा अंतर कापेल की शेकाडीला पोचेल एवढा अंतर ती कापेल. कारण भरपूर असं अंतर वाढलेलं आहे बांधाऱ्यामध्ये. पण भरपूर चांगलाही झालेला आहे कारण वादळ जेव्हा होत होता अचानक तेव्हा इकडे मासे मारणाऱ्या ज्या होड्या आहेत ह्या होड्यांना आधार नव्हता. तर आधार आता झालेला आहे. ही बांधाऱ्याची जी लास्टची कड आहे. समोर आपल्याला मोऱ्याचा डोंगर दिसत असेल. गेल्या टायमाला आपण तिकडे शूटिंग केलेली हार्ट शेप आणि अगस्त्य मुनीची गुफा पाहिलेली आपण. आणि ह्या समोर आपल्याला होड्या जाताना दिसतात आतमध्ये. तर फ्रेंड असा होड्यांसाठी संरक्षण बांधारा केलेला आहे. असा ह्या होड्या सर्व आतमध्ये राहणार आणि हा पूर्ण असा बांधारा आपल्याला दिसतो आडवा आणि आपल्याला ओपन समुद्र दिसतो आहे. तर हा समुद्राचा जो बाहेरची बाजू आहे ओपन समुद्र आहे. आणि हे आपल्याला स्टार पाहायला मिळतात समोरच कडेला. हे जे आता काम चालू आहे इथे आता दगडं लागतील. दगडावरती नंतर मग ते स्टार लागतील आणि मोठमोठ्या जे लाटांचा मारा आहे ते स्टारला आदलून लाटा जे आहेत ते फुटणार आहेत. त्यामुळे जो हा बांधारा आहे त्याला धोका कमी असतो कारण तो फुटत नाही. जर वादली लाटा जर असे दगडा जर ठेवले तर पूर्ण फोडून टाकेल. हा बांधारा आहे तो पूर्ण नाहीसा करून टाकेल. एवढा वादली वारा असतो इथे पावसाळी. तर हा आता हे दगडा लावण्याचं काम चालू आहे. जे दगडा दिसतं आपल्याला लावलेले आहेत दगडा आणि ह्याच्यावरती स्टार येतील आणि त्याच्यानंतर हा बांधारा मजबूत होणार आहे आणि इथे अजून भर येईल, उंची वाढेल याची. फ्रेंड्स इकडे हा बांधाराचा एंड आहे म्हणजे हा बांधारा इकडे संपतो आणि समोर आपल्याला श्रीवर्धन बीच पाहायला मिळतं आहे. ते जीवना बंदर ते मोठमोठ्या लाटा पाहायला मिळणार आहेत कारण भरपूर बांधारा आडवा असा समुद्रामध्ये आलेला आहे. आणि इथे जे आपल्याला जे लाटा दिसतात ना इथेच आपल्याला मोठमोठ्या लाटा आदळताना दिसतील.
ते आपण पावसाळी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू, दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. तर ही आपली होडी चालली आहे युना बंदरात. ही अशी आता एंट्री करेल. फ्रेंड्स, या बांधाऱ्यामध्ये आपल्याला अजून उंची पाहायला मिळेल थोड्या दिवसांनी. आणि आपण नंतर ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपण पावसाळी करणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे वादलीला जी लाटा आहेत ते स्टार ह्याच्यावर आणि बांधाऱ्यावर आदलून कसे फुटतात ते आपल्याला पाहायला मिळतील इथे. कारण ही जी उंची आहे, ही जी उधाणाची जी पाण्याची जी हाईट असते तेवढी उंची आहे. म्हणजे पाण्याची जेवढी उंची होणार तेवढीच ही उंची आहे. कारण हे लाटा हे आता जे छोटे मोठे उधाण येतील ना ते ह्याच्यावरनं जातील, एवढी उंची आहे बांधाऱ्याची. तर आपल्याला पावसाळी पाहायला मिळेल याची किती उंची वाढली आहे ती. तर फ्रेंड्स, आपण आता पुन्हा आता जाऊया जीवना जेटीजवळ. समोरच आपल्याला बाज जी आहे ती स्टार उतरताना दिसत आहे. अशी स्टार उतरत आहे क्रेननी. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.